खिरीतला चमचा कडीत घातलेला जमतो बरं. आधा कदा खीर वाढ्यावर जर चमचा नसल तर मग त्या चमच्यानं कडी वाढायला जमती माऊली. पण कढीच्या चमच्यानं खीर वाढली की चटच इचकत आहे. एखाद्या वेळेस तिकडे इकडे आले तर धकतेन चमचे, पण हे चमचे तिकडे गेले मग सगळं इचकत आहे. विठाला विठाला हो एरवी देव भेट नाही हो म्हणे. एकदा संत नरहरी महाराजांच्या घरी जगाच्या मालकानी लढ हातात धरली तर ते त्यांच्या त्या सोन्याच्या लढीने हात भाजले तरी काही खंत करत नाही. 12 गाव अग्नी गिळला तरी काही खंत नाही. आणि काकड्याला देव भ्यालाय. वारकऱ्याने सांगितलं पुजारी बाबा जरा काहीतरी दुसरंच आहे. अरे वारकऱ्याने दुसरंच आहे म्हणल्यावर ते दोरे गंड्याच्यात नादी लागली. त्याला वाटलं दुसरंच आहे म्हणल्यावर काय काय दुसरंच असं. ते म्हणले दुसरं तिसरं काय नाही. आज नामदेवराय दिसत नाहीत. नामदेवराय दिसत नाहीत. कारण सज्जनांनो लोणी खायचं नव्हतं पण विटेवरच्या मालकाने सद्भावना दिली लोणी खाय. त्याला बी कळालं पाहिजे की नामदेवरायाचा अधिकार किती मोठा आहे. हे विटेवरच्या मालकाने सूचित केलं. वारकरी लय मोठा असतो राजे. नामधारका इतका मोठा जगात कोणीच नाही. ऐशे ब्रह्मवेत्ते अपरंपार. ब्रह्मवेत्ते तर 4च सांगितले. शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी. दत्त कपिल मुनी. हरिषी जाणोनी हरी धारे. हरी धारे हरिषी जाणोनी हरी धारे. शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी. हरिषी जाणोनी हरी झाले. 4 ब्रह्मवेत्ते सांगितले. पण आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार. कोटीन खरवन्नी खरवन आपजन शंखून असं नाही सांगितलं. अपरंपार ब्रह्मवेत्ते. पण नामधारकाची बरोबरी नाही. काय ताकद हो नामधारक विटेवरच्या मालकाच्या जागेवर. सामान्य नाच नाही. चला पुढे. नामदेवरायाच्या घरी दगड होता. त्या दगडावर पाय सोडून 2 देव बसले. एक विटेवरचे मालक बसले आणि एक काशीतले मालक बसले. दगड होता आंघोळीचा. बाथरूम कशाची होती माहिती आहे? स्टाईलची फरची नाही, शावर नाही, झोपून आंघोळ करायचं नाही, बसून आंघोळ करायचं नाही, उभ्यानं आंघोळ करायचं नाही. एका घरी बाथरूम होतं. मोठ्या माणसाच्या घरी गेलो होतो आम्ही. ते म्हणले याच्यात झोपा. झोपलं. म्हणलं तू इथंच राह हे मला दाबीन. आपण कशाला. मला एक कळतंय जिला गौऱ्या लावता येत नाहीत का तिने धिरडे करू नये. पिठाचा नाश होतो ना. आणि जिला पिठलेतली गोळे फुटत नाहीत तिनं बासुंदीच्या नादी लागू नये. दुधाचा खराबा करीन ना चिमणी बोती. कशाला आगावपणा फुकट कळण शेली वळवळ. आपण इकडे वड्यानं आल्याला आंघोळी करणारे माणसं एवढ्या टपात असतं का कुठे ते. ज्याला नाही पाहायला भेटलं चित्रात आणि त्याला कुठं खाता येत असतं का ते. म्हणलं तुम्ही इथंच राहावं. पहिली गोष्ट कोणाची तर आंघोळच करीत नाही यात्रेशिवाय हा नियम. पण योग आला 2 कीर्तन असल्यावर मला झोपिलं. ते बटन दाबले बरोबर पाणी आलं गरम. तर मी म्हणलं मला झोपिले आता मला अंग चोळावं लागणं. तुम्ही ताण घेऊ नका. बटन दाबल्यावर 4 हात आले. आता नरम होते प्लॅस्टिकचे आणि ते मला चोळीत होते. मी त्याला म्हणलं बस झालं यायनं चोळीत चोळीत इथं दाबुनी म्हणजे बरं आहे. तू या टपातच बाळ्या मारायचा म्हणलं मला उचल पटकन. ते म्हणलं ते कुठंच जात नाहीत काय दाबीत नाहीत काय नाहीत सगळं अंग चोळून काढतात तुमचं. म्हणलं जाऊ देवा आधीच हाड मोडेले पुन्हा दाबायचं ते. असं काही नव्हतं नामदेवरायची तर काय नव्हतं. माऊली पाय सोडून बसले. वतनात पाणी तपिलतं. वतन या टिकलेवाल्याला थोडंच कळत असते. वतन जुन्या म्हाताऱ्याला माहीत असतं वतन. बाथरूमला भिताड होते. चूल आतून होती सरपण घालायचं बाहेरून होतं. मधली मधीच पाणी. वतन जुन्या लोकांना कळतं बायाला. जुनं जुनंच होतं. आमची एक पाहुणी मुंबईला शिकली खेड्यात दिली. शिकली मुंबईलाच. तिथंच मामाची तर राहत होती. वडापाव खात होती. तिची मामी अशीच पिराला कापायच्या लागी. आणि मामा तर पागलच केलतात. तेव्हा असाच कंटुल्या. कंडक्टरनं बेल दिली की थांबतीन सुटली की सुटती. असाच मामावी ते मसुबाला कापायच्या कामी.
पण पैशाचं कोंबडं होतं. खेड्यात दिली आणि बऱ्या घरी दिली. आता बऱ्या घरी दिल्यावर ते चांगलं वारकरी घर होतं. सासू चांगली होती, सात्विक बिचारी, मिरच्यावानी नव्हती, आगाव बरी होती सासू. मग सासूनं सांगितलं, सुनबाई तुम्हाला काही येत नाही, मी तुम्हाला महिनाभर शिकिते. आव जाऊ नसन बोलली म्हणा. म्हणली असन बाई तुला काही येत नाही, मी तुला महिनाभर शिकिते, तू शिकन मग नंतर स्वयंपाक कर. तर सासू स्वयंपाक करताना बाजूला बसावं, किचन वाटा समजून पुढच्या याच्यावर बसली. म्हणली आत्या किचन वाटा गरम लागायला. ती म्हणली किचन वाटा नाही, उल आहे जलशीन बाजू सर. उल ह्यावच बसली ना, उल ह्यावच. कर असतो काय कायचा मोठा कर असतो. विठाला हे कुडाची बाथरूम नाही, कुडच होता पण पानगवताचा कुड होता. पानगवत जुन्या लोकांना माहीत असते, पानगवत त्याला कंस येत असते आणि त्या पानगवताची कंस कुटून त्याचा कप करीत होते आणि कप कामी येत होता चिलमी पेटवायला. काही काही कशा माना हादिल्या बघा ना, पोटकिडे आहेत त्याच्यातले, लगेच कळत त्याला. फक्त जीनच्या पॅन्टीवाल्याला नाही कळालं, आणि जीनच्या पॅन्टीवाल्याला नाही कळालं म्हणजे कोणते शान आहेत हे. पण 72 रुपयाच्या सिगरेट वाढायला येतं. थुत्र पाहिल्या कळतं कोण नालायकपणा करत. विठाला विठाला कुडाची पानगवताची बाथरूम विनोद सोडून द्या. पाणी तापलं, एक तांबा विटेवरच्या मालकाच्या डोक्यावर. तांब्या कशाचं लोटकं होतं. दुसरं लोटकं काशीतल्या मालकाच्या डोक्यावर टाकायचं. स्नान आटपलं, आतमध्ये गेल्या. जना काय भक्तीचं टोक होत्या जनाबाई. जी बाई साहेब, आई साहेब जी, निरंजनी घेऊन ये. जनाबाईनं दिवा मुटका केला, कणकीचा दिवा केला. एक लक्षात असू द्या, दिपवाळीचं पहिलं ओवाळणं दगडावर ओवाळीत असतात. आंघोळ करून मालक घरात जायच्या आधी बाथरूमच्या बाहेरच उभा गंध लावून मग अक्षिदा लावून ओवाळायचं असतं ते दगडावरलं. हे ओवाळणं प्रत्येकाच्या जीवनात आलं पाहिजे, प्रत्येकाच्या जीवनात आलं पाहिजे. अजून एकदा दगडावच ओवाळीत येत पण गेल्या विठाला विठाला. जनाबाईनं सांगितलं आई साहेब दिवा मुटका वाद सगळं भरलेलं आहे, घेऊन यायले. पण गोनाबाई म्हणल्या जरासं थांब ना. नाचतोय नाचतोय सांगतोय, नाचतोय नाचतोय. गोनाबाई म्हणल्या जना जरासं थांब. काय करायचं आई साहेब. अगं जगाच्या मालकाला स्नान घातले पण टावेल नाही ना आपल्याकडं, त्याचं डोकं कशाने पुसायचंय. जनाबाई म्हणले आई साहेब आंघोळ होऊन 20 मिनिटं झालेत, पाणी अंगालाच वाळलंय, पुसायचं कामच नाही, चला तुम्ही तिकडं. आवाज दिला जना जी प्रभू. काय येत नाहीत गोनाबाई निरंजनी घेऊन. जनाबाईनं सांगितलं प्रभू टावेल नाही तुमचं अंग पुसायला. इटेवरच्या मालकानं सांगितलं जना ज्या पदराखाली नामा झाकलाय, ज्या पदराखाली नामा झाकलाय. नामदेवराय लहान असताना आई लहान लेकराला पाजत असताना मांडीवर घेती, चोळीची गाठ सोडती, मुखामध्ये स्तन देती आणि लेकरू पाजत असताना डोक्यावरचा पदर त्याच्या अंगावर टाकती. जना ज्या पदराने नामा झाकलाय तो पदर किती पवित्र असेल, आणि त्या पवित्र पदराने माझं तोंड पुसायचंय. पदर माथ्याचा काढिला, बाळ नंदाचा पुशिला. आणि मग आई साहेबाला सांगितलं माय तुमच्या पदराने देवाचं तोंड पुसायचंय. तो भगवान काशीतल्या मालकाला म्हणले प्रभू आपलं तर सगळं वाळून गेले ना, आता काय पुसायचंय. काशीतल्या मालकानं लगेच जटा मोकळ्या केल्या आणि गंगेला सांगितलं मला भिजवून यायला भिजव. लगे दोघायला भिजिलं वले आणि मग पदरानं दोघायचे चेहरे.
किती वेळ राहिला? 14 मिनिटं का? 8:30 ते 10:30 बोलता आला. आज 7-8 दिवसापासून जालना हॉस्पिटललाच होतो हुशे साहेबांकडं. त्यांची कृपा, सात्विक डॉक्टर आहेत. त्यांनी या शरीरावर चर्या केली म्हणून लवकर दुरुस्त केलं. आधीच बॉईल जन्मोड आणि त्याच्यात गाईच्या गोठ्यात पोडं गुडगं फुटलं पुन्हा. चांगली चर्या करते डॉक्टर हुशे साहेब जालना हॉस्पिटलचे. असो, एक पुरावा सांगतो पुन्हा तुम्हाला. भक्तीचं कर्ज देवाच्या डोक्यावर याच्याकरता देव नाचतोय. रिकामा नाही ते. पैसे कशाला घेलो? कारण पैशाची मालकीनच त्याची बायको आहे. बायको जवळ पैसे माऊली कोणाला असतील? लाखात एखादी येडपट असती ती नवऱ्याचे पैसे भावाला देती. अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब समुद्राच्या पलीकडे झोपलंय समजायचं. अशी ज्याला बायको भेटली त्यानं बाई संग लग्न केलंय म्हणायचंच नाही, साडी नेसती म्हणून बाई म्हणायचंय. वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे, आयंदळ घोडीशे पायंदळ भाला आणि अवकुसळ बायकोशी रिकामी जागा भाला. विठाला विठाला. एकदा आम्ही माळेगावून घोडी आणली, त्याला पैसे दिले 3.5 लाख रुपये. म्हणलं घोडी देऊ. ते म्हणलं चांगली घोडी. ते म्हणलं पैसे तुला देतो पण लाख रुपये ठेवतो, मी चलून पाहिन. 3 चाली असल्या तर वरचे लाख देईन, नाही तर ते घेऊन येईन तुला घोडीने आणून घालीन. घोडीला 3ही चाल्या होत्या. बारकी होती, मधली होती, मोठी चाल होती. मोठी चाल चांगली होती, 45च्या स्पीडनं पळायची. हातातल्या तांब्यातलं पाणी सांडित नव्हती, पण लोम कळलेल्या बोरी खालून जात होती. हो, चांगल्या बोरीला काटे आले, मी आखडायलो तरी बोरी घालून गेली. मी उडी टाकली तर थोत्तर वाचलं. मग अशा घोडीवर बसल्यापेक्षा पायी पायीच गेलेलं बरं ना, आहे का? आणि इकडचे पैसे भावाला देती. अशा चुडेलनी संग संसार करण्यापेक्षा इदूर राहिलेलं बरं ना. कर्कशे संगती, कर्कशी संगती, कर्कशे संगती, कर्कशी संगती. उदंड भाजती, दुःख उदंड भाजती, उदंड भाजती, दुःख उदंड कोणाचा पुरावा आहे? देहुतल्या मालकांचा. कर्कशे संगती, दुःख उदंड भजिती. ज्याच्या जीवनात कर्कश बायको आहे त्याला सोन्याचा बांगला असला तरी समजायचं मी मसन वाट्यात मुंडक्याकून जळायलो. हो, हे 6 सुखापैकी 1 सुख असते. बायको चांगली भेटणं पण त्याला सुद्धा प्रारब्धत लागतंय. लय माणसं सगळी श्रीमंती पण त्या ह्याच्यानंच बेजार आहेत. या ते कसा अहो, आमचे लोक सरळ सांगतात नवरा यशनी असल्या बाई बेजार. बाया का इतक्या सोयीच्या का बापा? 69,000 पगार आमच्या मित्राला. रुपड्या राहीन हप्त्यात 3दा हॉटेलला जेवायला. ती म्हणली मी नाही स्वयंपाक करीत. ते म्हणलं मला फाशी घेऊ वाटायली. मी म्हणलं घेऊ नको, आता पडण तू याच्यात. आता किती मुसळ खाय, आता ताण घेऊ नकोस, पाप लागत असते. आत्महत्या करू नकोस. विठाला विठाला विठाला. काही काही लय चांगल्या बायका नालायकाचा सुद्धा संसार करायला यात. महाराष्ट्रात इतक्या पवित्र बायका आहेत, कवडीची अक्कल नाही काय हराम खोरायला, पण मायबापाचं नाव करण्यासाठी त्या संसार करतात. इतक्या पवित्र बायका आहेत महाराष्ट्रात. हो, आणि काही काही अशाच. आमची ती एक बाई आली म्हणली, महाराज घरीच आहेत का तुम्ही? म्हणलं हो. आणि आज काऊन घरी? आणि म्हणलं कुठं कापूशा चल जाऊ का? कीर्तनच नव्हतं. लयच किनार. घरचं खळ चोरान नेलं, दुसऱ्याची कंस चोळायली. अशा लय असत्यात. या माझ्या घरीच का तुम्ही? तुम्हाला बरंच करमायलो पहा इतरो. हो, आणि तुम्हाला बरीच झोप येईल. म्हणलं झोपतो गोदडे घेऊन, काय ताण घेऊ नकोस, तुमचं काय काम आहे? महाराजीन कुठे आहेत? आणि म्हणलं मी घरी ती कुठं जाईन मागचे. महाराजीन हरिपाठ पाठ नाही पण तिला महाराजीन असतच. ते महाराजाची बायको महाराजीन, मास्तरची बायको मास्तरीन, एकन एक कितीत म्हणली 80. डॉक्टरची बायको डॉक्टरीन, उलट्या झाल्यावर काय प्यावत म्हणली बेशी प्यावा. हो, पोलिसाची बायको साहेबीन, चोर धरल्यावर काय करावं म्हणली खिडकीतून सोरावं. चोट्ट्याची बायको चोट्टी म्हणत नाहीत, मृदुंग्याच्या बायकोला मृदुंगी म्हणत नाही. महाराजाच्या बायकोला महाराजीन म्हणते. हरिपाठ वस्तीचा. हो, महाराजीन घरीच येत काय? म्हणले हो. भाज्याचं पीठ द्या. ती महाराजाची बायको होती, तिनं का असं डब्यात थोडीच वाटी खूप सुन दिली, असंच दिलं उधळून.
महाराजाची होती ना ती. महाराजाच्या बायको घेतलेलं हसल्यात. तुम्ही लय तुकाराम महाराजाच्या चुलत्या आहेत का? तुमचे तर चेहरे पाहिल्या पाहिल्या कळत. शेजारीन उठायच्या आधीच तिचे फुलं चोरीतात. शेपुड्यातून तुमच्यात काय फरक आहे? हो, ती उठायच्या आधीच फुलं तोडीतील महादेवाला वाहती आणि चोरून फुलं वाहणार नेलं. फुलं असते तो त्या दगड हाणले दगड एक तिथैच्या दगडावरी मंत्र पुष्प देवाश्री मंत्र पुष्प देवाश्री मंत्र पुष्प देवाश्री तिथैच्या दगडावरी पुष्प देवावरी मंत्र पुष्प देवावरी पुष्प देवावरी. दुसऱ्याच्या काही गोष्टी चोरून किंवा देवाला अमान्य असा जर एखादी पूजा केली तर दगड देवाच्या अंगावर टाकले इतकं पाप लागते. शेजारणीनं पाणी घातलं आणि चारलाच उठून फुलं चोरली. पहाटच्याला फुलाचा पत्ता नाही, जशी शिळीच गेली ती झाडावर. काय काय द्वारकाबाईन, काय वत्साबाईन, काय कस्तुराबाईन, काय अंतिकेन, काय बबे, काय चेतुरे. आग लागू तू ह्या वागण्याला. भज्याचं पीठ द्या, 2-4 मिरच्या नेल्या. आम्हाला काय द्यायचं तेल देईल आणि भूती आला घाईला. भागवताची डाळ होती पुढं आलता आणलेलं. पाचच काम नाही. हॅलो असा पाईप दिलाय मालकानं, काय ताण आहे त्याला. मी जाता जाता विचारलं, जीजी भज्याचं पीठ कशाला? बाप्पा तू चुलता कहाच पित नाही, आज पिऊन आले तर मला वाटलं जरशे भजेच काढून द्यावा. पाशी जिजी नाही का तारानं पाय बांधून समुद्रात टाकावा. अशा काय काय लय पागल येतात. विठाला 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 काही आशा बी आणि काही नालायकाचं नाव करतात. मायबापाचं नाव मोठं केलं. इतक्या पवित्र आहे. मी त्या बाईला मानतोय. जी बाई देवापेक्षा आपल्या नवऱ्याला मानती का, त्या बाईच्या मी चपला सगट पाया पडतो. आणि जी बाई महाराजाला काजू टाकून दूध देते, नवऱ्याला नीट बोलत नाही, अशी बाई पाहिली की समजायचं गाय कापल्याचं पाप लागतंय. हो, तुम्हाला एक सांगू का, देवदेव जास्त करतील, नवऱ्याला नीट बोलत नाही, अशी बाई ज्या गावात आहे त्या भागात पाऊस कमी पडतो. गळ्यात शपथ. आणि तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायले. विठाला विठाला काय अर्थ नाही. जो मुलगा मायबापाचं जास्त आदर करतो का, त्या मुलाला तुकोबाराय सुद्धा नमस्कार करते. जो मुलगा आई वडिलाचा आदर करतो का, त्याला तुकोबाराय आदर करीत नाही, तुकोबाराय त्याच्या पायाच पडते. सांगा पुरा. नमो तया माता पित्याचे पालन नमो त्या सत्यवती नमो त्या सत्यवती नमो तया माता पित्याचे पालन नमो त्या नमो वाक्य देऊतल्या मालकांचं आहे. नमो तया माता पित्याचे पालन नमो त्या वचन सत्यवरी. जो आई वडिलांचं पालन करतो त्या लेकराच्या तुकोबराय पाय पडतात. माऊली तुकोबराय मायबापाची सेवा करणारा इतका श्रेष्ठ आहे. जी बाई नवऱ्याच्या दिवसात एकदा पाया पडती का, त्या बाईनं जगातल्या कोण्याच महाराजाच्या नाही पाया पडत तरी तिला पाप लागत नाही. नवऱ्याच्या पाया पडत नाही, महाराजाचे पाय उघडून टाकले असं समजायचं चुडेलीन पाया पडली. सगळ्यात मोठं आधी मालकाचं दर्शन. माझ्या माईंनो राग येऊ देऊ नका. मला कडक बोलण्यासाठी पंढरपुरातल्या मालकानं 2019ला वाचिलं. 42 लाखाच्या गाडीचा एकही नट शिल्लक नाही राहिला आणि मोह कोणताच नाही खराब झाला. ही माऊली काय आपली थोडी ताकद आहे, त्या मालकाची ताकद आहे. देव राखे तया देव राखे तया देव राखे देव राखे तया
मालकानं सांगितलं चांगलं बोलत असताना जर श्रोत्याला राग आलास तर येऊ द्या. का म्हणे सत्य सांगो तुका म्हणे सत्य सांगो येऊत रागी येते ते योत रागे येते ती. तुकोबाराय म्हणले खरं बोलत असताना लोकांना राग आला तर येऊ द्या, देवाला आनंद वाटतो ना. आणि पांचट गप्पा सांगताना लोकांना आनंद वाटेल पण देवाला राग येतो, महाराज नरकाला जाईल. आधारा वाचून काय सांगशील कहाणी. आधारा वाचून शिवाय बोलायचं नाही. तुमच्यातली एक बाई दिवसात मालकाचं दर्शन 3दा घेत होती. पंढरपुरातला मालक 9 बाऱ्या तिच्या पाया पडला. तिचं नाव लोपामुद्रा. 34 नायिकेपैकी एक नायिका होती, तिचं नाव चंद्रसेना होती. द्वापार युगातलं तिचं नाव सत्यभामा, विटेवरच्या मालकाची पत्नी. मागचं नाव चंद्रसेना. या चंद्रसेनेनं नवरा मरू नये याच्याकरता अमृत आणून ठेवलं होतं. दुपारी सूर्याला चुटकी वाजित होती, पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला चुटकी वाजायचे. तुम्ही दोघे तोपर्यंत कपाळावरचं कुंकू पुसल्या जाणार नाही. इतकं चॅलेंज, सोपी साधी गोष्ट आहे. आणि तिच्या पायानं पुनीत झालेल्या मातीवर मारुतीराय लोळत होते. तेने तेज कांती प्रसन्न केला, तो तिच्या चरणावरी लोळला. तिच्या पायाची पवित्र माती मारुतीराय अंगाला लावत होते आणि मारुतीरायच्या अंगाला चिटकलेली माती प्रभू रामचंद्र कपाळाला लावत होते. विचारलं तू अंगाला का लावली? आणि याने विचारलं माझ्या अंगाची तुम्ही कपाळाला का लावली? मारुतीरायला प्रभूने विचारलं मी सांगतो रे तू अंगाची कशाला लावली, पण तू का लावला इथं, तू तर संन्यासी आहेस. तर मारुतीरायानं सांगितलं मालकावर अतूट प्रेम करणाऱ्या स्त्रीच्या पायाची माती अंगाला लागली की शरीर पवित्र होते. तिची देवावरी सत्ता. हा, तिची देवावरी सत्ता आहे. आणि विटेवरचे मालक म्हणले हनुमंता तिची आमच्यावर सत्ता आहे म्हणून खाली वाकून लावण्यापेक्षा तू अंगाला चिटकलेली कपाळाला लावली म्हणजे देवदर्शन घेतो. नवऱ्याची सेवा करणाऱ्या बाईच्या देवदर्शन घेतो देव. चला म्हणून नाचे मागे मागे एक पुरावा मांडतो. कृतात्रेता युगात एक निष्ठावंत वारकरी आहे. त्या वारकऱ्याचं नाव आहे गंधमादन. शेवटचा पुरावा. तसा वेळ संपून गेलाय, जाऊ द्या. सद्गुरूंची कृपा, त्यांचा आशीर्वाद. 5-10 मिनिटं त्यांच्यासाठी बोलतोय. निष्ठावंत वारकरी आहे. त्या वारकऱ्याचं नाव आहे गंधमादन. या वारकऱ्याला युद्धात काम दिलं, झेंडा धरायचं, धर्माची पताका, भगवी पताका धरायचं काम दिलं. लक्ष्मणजी थोडेसे खाली येऊन बोलले, हे गंधमादन जी, का रे म्हणे तुला ध्वज सांभाळायची ताकद आहे? किती प्रेमानं सांभाळशील? गंधमादनानं सांगितलं लहाने मालक, प्राणापेक्षा झेंड्यावर जास्त प्रेम करील, ध्वजावर जास्त प्रेम करील, पताक्यावर जास्त प्रेम करील, धर्माच्या दंडावर जास्त प्रेम करील. आणि युद्धभूमीच्या ठिकाणी गंधमादन समोर ध्वज घेऊन चालत होता. रावणाचे बऱ्यापैकी राक्षस मेले पण वानरापैकी एकही जात नाही राहिला. शेवटी रावणाच्या सैन्यातल्या सेनापतीनं सांगितलं त्यांच्या पक्षातला ध्वजधारी सुद्धा आपल्या पुढे नाचतोय. म्हणून दुसऱ्या दिवशी रावणाच्या एका राक्षसानं चंद्राकृती बाण मारला आणि ध्वज उडून टाकली. पाहे पा ध्वजेचे चिरकुट राया जतन करिता कष्ट. फार मोठी ताकद असते. धर्मरक्षणा करता सामान्य ताकद नाही. त्यावेळेला मागातला ओरडला गंधमादन. नाव घेऊन बरसल्याबरोबर असं वरी पाहिलं तर धर्माची ध्वज नाही. निष्ठा किती होती सांगू तुम्हाला. म्हणून नाचे मागे मागे. किती नाचतोय देव, किती नाचतोय याचा पुरावा अत्यंत गोड आहे. तुम्ही ऐकला असेल नसेल याबद्दल काही दुमत नाही, तरी सांगतो. तरी मला असं वाटतंय पुढचं सांगितलेलं ऐकलंच नसेल असं मला तरी वाटतंय. हो, असं मला म्हणायचं नाही मी फार शहाणा आहे. मला कीर्तनात बसल्यावर पुराण सांगता येते. कंबर सुटल्यावर स्टेजच्या बाजूला गेलो गादीच्या की येड्या बाळ्यात माझ्यात काही फरकच नाही. विठाला विठाला विठाला. पाहिलं आपली ध्वज तुटली पण ध्वजाचा अर्ध लाकूड, अर्धा इळू, अर्धा बांबू, अर्धी काडी ती तशीच होती. प्रभू रामचंद्राच्या पक्षात वस्त्र फक्त 5च लोकांच्या अंगावर होते. 5. प्रभू रामचंद्राच्या अंगावर वलकल्ले, लक्ष्मणजीच्या अंगावर वलकल्ले, सीताई साहेब अशोक वाटिक येतात. वस्त्र असणारी 5च लोक, त्याच्यापैकी एकाचं नाव होतं किष्किंधेचा राजा सुग्रीव. लगेच गंधमादन बाजूला सरकले, सुग्रीवाच्या कमरेला बांधलेलं उपरणं चिमणे महाराज काढलं. हातामध्ये धर्माच्या ध्वजाची काठी होती. माऊली महाराज ती काठी उजव्या बाजूला टोचली. उजव्या बाजूला टोचल्याबरोबर रक्त बाहेर आलं आणि सुग्रीवाचं पांढरं शुभ्र उपरणं त्या रक्तात घोळशिलं.
स्वतःच्या रक्तात, गंधमादनानं स्वतःच्या रक्तात, आणि लालबुंद पताका वरी दाखविली. लक्ष्मणाला सांगितलं, मालक धर्माची पताका. त्याला युद्धात लक्ष्मण लढत होते की आमच्या मालकावर, म्हणजे मालकावर, प्रभू रामचंद्रावर किती प्रेम करणारी वानर येतं. गंधमादनानं ध्वजा. दुसऱ्या दिवशी कुंभकर्णाच्या लक्षात आलं, बेटा एक ध्वज धरणारं मरत नाही, आपल्याला राम कशाचे ऐकत आहेत. म्हणून दुसऱ्या दिवशी कुंभकर्णाने माव केली, स्वतःच्या बळावर वानर गिळायला सुरुवात केली. 1314 वानर गिळले, त्याच्यापैकी गंधमादन गिळला. तो संतिकेला ऋणी सांगतोय, देव किती नाचतोय, हे भक्तीचं कर्ज आहे, किती नाचतोय देव बघा. एवढं पुरावा ऐका ना पूर्णविराम. ज्या वेळेला सगळी वानर, सगळी म्हणजे बऱ्यापैकी 1200-1300 वानर मधात घेतली. 18 पद्म वानर, 72 कोटी दिसन, 56 कोटी गोलांगोळ होते, त्याच्यातले काही वानर घेतले. आतमध्ये गेल्यावर वानर गयावया करू लागली. तो गंधमादन, हे काय झालं ओरडायला? म्हणजे काय झालं, मरायचं आणि काय झालं ते? मला कोणाची माय दिली तुम्हाला मारायला? तुम्ही रामभक्त आहात, प्रभू रामचंद्राचे सेवक आहात, तुम्हाला मारण्यासाठी कोणाची माय दिली? अरे गंधमादन, माय येलीन ह्या गप्पा काय सांगतो आपण? कुंभकर्णाच्या पोटात आहेत, रथात नाहीत. पोटात आहेत कुंभकर्णाच्या. अरे मला माहित आहे आपण नालायकाच्या पोटात आहेत, पण आपण याची ताकद आहे का आपल्याला मारायची? तुम्ही भजन करा बरं. मधली मध्ये भजन केलं. मला प्रकाश पडला कानातून. तो प्रकाश नसून रस्ता होता. हानाउड्या पटपट 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 उड्या हाणल्या. आणि कुंभकर्णाच्या लक्षात आलं, शहाणं मधात आहे, शहाणं मधात आहे. हो, शहाण्यानं एक तर पुढं राहिलं पाहिजे, नाही तर मागं राहिलं पाहिजे. पण शहाणे काय करते, पंक्तीत मुद्या घालून धोतर धरून भावताल फिरते. आणि मग ए रामा कडी आण बरं, थुत्रीत आणीन तू. हा, काल्याच्या कीर्तनाला नाही, एका कीर्तनाला नाही, पंक्तीत बसल्यावर धोतर धरून फिरवतो. रुमण्यानं हाणायला पाहिजे. विठाला विठाला कडे फुगीर काम करणार नाहीत. हा दिसतं काम. हा पंक्तीत फलाने होते. एक दिवशी नव्हता पाकिस्तानियन, फक्त पंक्तीत फिरायला होता. आता काळ बदलला, आता लोक महत्व देत नाहीत. आता जो मोठा पुढे आहे का त्याला लोक मोठ. वानरायच्या नादीत लागुनी महाराज. मोठाले लाकडाला वाटत होतं आम्ही लय मोठाले येतं, पण मोठाले लाकडं कधीच पेटत नसते बारकाले टाकल्याशिवाय. बारकाले लाकडं टाकल्यात मोठाले लाकडं पेटत असते. म्हणून मोठाल्याला जर पेटायचं असेल तर बारकाल्यासाठी वाक जा. विठाला विठाला मोठा वाकला की बारकाली नीट काम करीत असते. आणि मोठ्याने येडेवानी केलं होतं मग बारकाली पहिलेच शिमग्याचा हुरी होईल. ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरु महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 महादेव. म्हणून मोठ्यांनी नीट राहावं. कुंभकर्णाच्या लक्षात आलं, एकटं शान मला ते हात लावला, कानाला उडी मारल्याबरोबर हातात पकडलं. 10 मिनिटात पूर्णविराम करतो. गंधमादनाचा हातात घेतला आणि सांगितलं, का रे कोणाचा आहे? रामाचा आहे. काय दिलं रामानं? काय नाही म्हणले, त्याच्या सृष्टीत निर्माण झाल्या झाडाचा पाला आम्ही खातो, याच्याकरता त्याच्या नावाचं भजन करतो. कुंभकर्णानं सांगितलं, तुला 10 घरं सोन्याचे देऊन टाकतो, तू एकदा रावण म्हणतो का? इमानदारीनं तुम्हाला सगळ्याला एकूण एकाची शपथ आहे. आपण किती रुपयात फुटत होतो? 15 दिवस दुसऱ्याच्या गाडीत बिल्ला लावून बसला आणि उद्या मतदान, आज संध्याकाळी बंडल आलं की पहाटच फुटला. हे माणसं, हे माणसं, हे माणसं. राजकारणाचं असंच असतं, काय नसते. म्हातारीनं रस पापड्या केल्या चिमणे बा. उन्हाळ्याचे दिवस रस पापड्या केल्या, कच्चून रसन पापड्या. पापड्या त्या अशा मस्त तळल्या होत्या, तिनं रसात टाकल्या की चुरचुर वाजायच्या आधी नरम होईत. पापड्या तशाच होत्या ना. काय कायच्या पापड्या म्हणजे गवऱ्याचे धापड. हो, काय काय बायलंय सुगरण. एका बाईनं बोटोळे केले, चमच्यानं खाचत नव्हते, हातानं तोडून खाल्ला बोटोळा.
काय काय सुगरण नाही. मी सगळ्या रोज 2 गावचं खातो ना, त्याच्यामुळे मला कळतंय कसं असते. तुम्ही घरचंच खाता, इतकं काय कळणार आहे तुम्हाला. मी रोज 2 गावचं खातो. पापड्या केल्या आणि वरी वाळू घातलेल्या पापड्या. चैत्रात पाऊस पडला. म्हातारी म्हणली, बाब्या अरे पापड्या भिजत्यान, जायवर वरी कुरड्या भिजत्यान. दुसऱ्याच्या माळदावून बब्या गेला आणि धोत्राचं गोथोडं बांधलं, पण वरी टाकूस तर पाऊस वाळला. खालून वरून आवाज दिला, बाबा पापड्या भिजत्यान, वरून गठोडं टाकू का? ते म्हणला टाकल्यावर चुरा होत्यान ना. आणि ते म्हणला लांबून येऊस तर भिजत्यान, आणि टाकल्या तर चुरा होत्यान. मग ते म्हणला उडी हाणू का? बाप म्हणला हान. म्हणला तंगड मोडून ना. बाप म्हणला मी धरतो ना, हान उडी. बाब्यानं उडी टाकली आणि बाप बाजूला सरकाला. पोरग बापाला म्हणलं काऊन बाजूला सरकाला? तू कालपासून म्हणत होता ग्रामपंचायत लढवायची. तुला याच्याकरता हुशार गेलं की राजकारणात बापाचा पण विश्वास नसतो. त्याच नाव राजकारण असते. तो मग विश्वास धरून कशाला उडी हाणली? म्हणला मोड तू तंगड. पण आमचं एक पाहुणं परवाला ग्रामपंचायतला उभं राहिलं. 3.5 एकर जमीन, 29 शेळ्या, 14 मशीन, 15 गाई. चट फुकल्या नाशिकला इटा उचलायला गेलं. आणि चांगलं गात होतं बरं. मी म्हणलं तू नको याच्यात पडू. ते म्हणला तुला मग खपतच नाही. मी म्हणलं आता कसं खपायला? उचलायला गाठार आता. विठाला 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 घेत नाही म्हणला. तुझ्याचं नाव घ्यायला त्याचं नावच घेत नाही. इतके इमानदार लोक. कुंभकर्णानं असं दाबलं, पाणीच निघलं अंगातून. पाण्याच्या थेंबातून राम राम आवाज येत होता. कुंभकर्णाच्या लक्षात आलं, मरायले पण राम राम म्हणते. आपल्याकडे यायला पाहिजे अशी इमानदार माणसं. कोण्या क्षेत्रातली कीच माणसं नसावर. फुटके दुरून माऊली जेवायच्या कामाची नसते. फुटका दुरण वाहडा, वरण वाहड, चपाती येऊस तरच वरण गळून गेला. कुत्र्यावानी चपाती खावा लागली. फुटके दुरण जीव पण नीट देत नाहीत. तसे फुटके माणसं चांगल्या चांगल्याला बेजार करतात. विठाला लय काय काय फुटके. असं भागवत ऐकतेल, असं कीर्तन ऐकतेल, झालं की लगेच पडदा पेटूस तर बिडी आणतील. पडदा मांडपाचा पेटीला त्यानं इस्तू नाही चुलांगण तिकडे निकून कसं पेटला काय नव्हतं. त्याने बिडी वाढता वाढता इतक्या जोरात सुरका आणला, पुढं जाळ लागला आणि पडदा वाऱ्यान वाटा मंडप फोकला आणि कीर्तनात रडू लागला. रुग्ण्यानं हानी न देव. काय करायचे असे फुटके दुरून कुठं आले आणि काही गेले तर काय कामाचे. शेवटी कुंभकर्णाने मारलं. कर 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 दाबलं. हाडामासाचा रक्ताचा हाडामासाचा हाडाचा त्वचेचा गोळा प्रभू रामचंद्राच्या पक्षात फेकला आणि रक्तानं भरलेला हात घेऊन कुंभकर्ण रावणाकडे गेला आणि रावणाच्या कानाला हात लावला. राम शब्द कानात आल्याबरोबर रावणानं तलवारच काढली. कुंभकर्णानं सांगितलं, दादा हात काय तोडीतोस? देह तुला समर्पण केलाय, डोकं काप. अरे राम विरोधक आहे, तुला नाव ऐकल्यावर राग येतो याबद्दल दुमत नाही, पण तुला रामाचं नाव ऐकून राग आणण्याचा माझा मानस नव्हता. माझा मानस एक आहे, त्याच्या पक्षातली वानर मेल्यावर राम राम म्हणते. त्याच्या पक्षातली वानर मेल्यावर राम राम म्हणते. इतकी वानर निष्ठावंत आहेत, ते आपल्याला ऐकत नाही. त्याची बायको देऊन टाक, त्याची पत्नी देऊन टाक, त्याची सीता देऊन टाक, हे कुंभकर्णानं सांगितलं होतं. पण चिमणे महाराज कुत्र्याला चंदन लावलं. कुत्र्याला माऊली चंदन लावलं, चंदन, ते बी मलयानळू चंदन लावलं. तितक्यानं जमन म्हणून बावनिया लावलं. तापलिया तेला बावनी चंदन शनये कबुंद शीतल. उकळत्या तेलाला वरच पापन वर तया चक्षुपाती नवे निधरिया खालती तव काला माझ्यायती शीतल स्नेह करी नैवम गांजा कसम लिखितम. गांजा फुकलेले का? वरच पापन खालच्या पापनाला लागतंय. इतक्या टायमात उकळतं तेल बर्फा इतकं थंड करतंय त्याला बावनिया चंदन. आणि कुत्र्याला बावनिया चंदन लावलं आणि बशिलं कशात? सोन्याच्या पालखीत. तरी आवलात भुकतीच. स्वानशिबिके बैसविले त्याच्या भुंकाने नराहे उगले, त्याचे भुंकाने नराहे उगले, त्याच्या भुंकाने
बाहेर थुत्तड काढून भुकतच आणि जवळ आलेल्याचे तोंड जिबीनं चाटीत. कुत्रच असतंय ते. रावण काय इतका शिस्तीतला होता वय. भावानं सांगितलं, दादा ज्याच्या सानिध्यातले वानर मेल्यावर राम राम म्हणतात इतके इमानदार आहेत, आपल्याला ऐकत नाही तरी ते देऊन टाक. पण स्वभावच रावणाचा वात्रट, ते म्हणलं देत नाही. त्या दिवशी संध्याकाळी गंधमादनाचं प्रेत मारुतीरायला सापड. ऋण सांगतोय, ऋण ऋण ऋण. मारुतीरायला गंधमादनाच्या हाडामासाचा गोळा सापडला आणि प्रभू रामचंद्राच्या वंजळीत दिला, मालक काल कुंभकर्णाने याला मारलंय. भगवंतानं तो गोळा असा कानापाशी धरल्याबरोबर त्या हाडा जोपर्यंत रक्त वल्लय, जोपर्यंत मांस वल्लय, जोपर्यंत त्वचा वली आहे, जोपर्यंत अस्थित हाडात पाणी आहे, तोपर्यंत राम राम म्हणत होतं शरीर त्याचं. राम राम तोपर्यंत शरीर राम राम. विटेवरच्या मालकानं हृदयाशी गोळा धरला आणि डोळ्यातल्या पाण्यानं तो गोळा धुतला आणि आवाज दिला, राजे. बिभीषण म्हटले नाही प्रभू रामचंद्र, बिभीषणाला राजे म्हटले. राजे जी प्रभू, याला समाधी द्यायची. आणि गंधमादनाला समाधी दिली. दुसऱ्या दिवशी त्या दिवशी सचेल स्नान केलं. स्नानाचे 16 प्रकार सांगितले. अंत्यविधीला गेल्यावर वापस आल्यावर कपड्यासह आंघोळ करतेत, बूट चप्पल धुतेत आणि आपण आंघोळ केलेलं बकीट पालथं घालतेत आणि मग टावेल घेऊन वरचे कपडे सोडून बाहेर यायचं. त्या स्नानाला सचेल स्नान म्हणतात. असं स्नान प्रभू रामचंद्रानं गंधमादनाला अंत्यविधी झाल्यावर केलं आणि आवाज दिला, राजे एक करतोय. रावण मेल्याच्या नंतर लंका तुम्हाला देऊ केली, मी संकल्प सोडाय, पण एक इच्छा प्रगट करतोय, माझ्या वारकऱ्याची समाधी सोन्याची करा. पृथ्वीवर जितके देश आहेत, या सर्व देशात वारकऱ्याची सगळ्यात आधी जर सोन्याची समाधी झाली असेल तर ती त्रेतायुगात, त्रेतायुगात वारकऱ्याची झाली. त्याचं नाव आहे गंधमादन नावाचा वारकरी. गंधमादन नावाचा वारकरी. आणि जाता जाता बिभीषणाला रावण मारल्याच्या नंतर आकाश मार्गाने प्रभू रामचंद्र चालले कामग नावाच्या विमानात बसून. ऋण सांगते सज्जनांनो, ऋण. आकाश मार्गाने ज्या वेळेला विमान जात होतं, विमान जाता जाता एका जागेवर थांबलं. सीताई साहेबांनी विचारलं, विमान का थांबतंय? त्या विटेवरच्या मालकाचा सत्कार बिभीषणानं सुवर्ण कमळाच्या फुलाचा माळानं केला. एकात एक 2 पुरावे सांगतो. सुवर्ण कमळाच्या फुलाची माळ गळ्यात घातली होती. भगवंताने एक गळ्यातलं फुल तोडलं आणि विमानातून खाली टाकलं. तर सीतेने विचारलं, अमूल्य किमतीचं फुल खाली का टाकलं? तर देवानं सांगितलं, सीते, रावण तुला आकाश मार्गानं घेऊन जात असताना ज्यानं स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलंय त्याचा अंत्यविधी मी इथं केलाय. त्याचं नाव होतं जटायू. म्हणून जगाच्या मालकावर त्याचं कर्ज होतं माऊली. विश्वातल्या पवित्र जगाच्या मालकिनीला नालायकाच्या त्रासातून वाचण्यासाठी स्वतःचा जीव दिला, बलिदान दिले. सामान्य कर्ज आहे. ह्या कर्जातून मुक्त होण्यासाठी जगाच्या मालकानं गळ्यातल्या सुवर्ण कमळाची माळाचं फुल काढलं, त्याच्यात टाकलं. म्हणून नाचे मागे मागे. त्याच्या मागचा पुरावा तर इतकं गोड आहे. तर्पणिधी केला 3 दिवस. अहो, एका म्हाताऱ्याला 3 पोरं, म्हातारं मेलं, 3 पोरं वायले निघले सारख्या जमिनी. दोघाली एक एक पोरगण, एकाला कोणीच नाही. दोघाली एक एक पोरगण, एकाला कोणीच नाही. ज्याला कोणी नाही ते मेलं. मेल्याच्या नंतर भिंतीला टेकलं. 70-80 एकर जमीन. दोघायला 2 पोर होते, असे पुतणे होते. चिरल्यावर 3-3 होतील असे पुतणे होते. उभे चिरले तर 4 होते आणि आडवे चिरले तर 8 होतील असे पुतणे होते. इतके जाडजूड होते. माऊली तुमचं काहीच नाही जाड, असे जाड होते ते. हो चिमणे बुवा, तुम्ही काहीच नाही, असे जाड होते ते. आणि दोन्ही पुतणे असे पाहू लागले. माणसं जमले, सोयरे धायरे जमले. आता आंघोळीला प्रेत काढायचं, पण कपडे काढायशिव प्रेत आंघोळीला काढता येत नाही. पाणी कोण धरायचं, गाडगं कोण धरायचं बाबाजी? मग गावातला एक प्रतिष्ठित व्यक्ती आला आणि त्या बाईला सांगितलं, माय पाणी कोण पाजील? म्हणले 2 पुतणे आहेत, फुकट पाजीत नाहीत. नवरा भिंतीला टेकल्यावर 100 रुपयाच्या बॉन्डवर नवऱ्याचं प्रेत बाजूला असताना बाईनं अंगठा द्याला. किती दुःख असेल हो. या देशातल्या पवित्र स्त्रीचे 14 मान संपत्तीत नवरा गेल्यावर 14 मान. पहिला मान संपतोय, नवऱ्याचं प्रेत खांद्यावर घेतलं की एक विधवा स्त्री येऊन तिचं पदरानं कपाळ पुशीती, 1 मान जातोय. नवऱ्याला पेटून माणसं दारात लिंबाचा डाकळा घेऊन येते, तोपर्यंत गळ्यातली डोरला आणि पायातले जोडे काढून घेतात. 14 पैकी 3 मान सांगितले, 11 पुन्हा कधी पाहू. असे 14 मान ज्या स्त्रीचे जातात, त्या स्त्रीला नवऱ्याचं प्रेत बाजूला असून अंगठा दिला. आणि अंगठ्याच्या वरी गावातल्या व्यक्तीनं लिहिलं, जो कोणी याला पाणी पाजीन त्याला 10 एकर जमीन देण्यात येईल. दोन्ही पुतण्यानं बनेली फाळल्या.
दोन्ही पुतणे पाण्यात पाजायला तयार झाले. इतकी हलकट अवलाद माणसाची. चुलत्याची प्रॉपर्टी घेतल्याशिवाय पाणी पाजलं नाही. ही कोण? हे माणसं. मला सांगा जटायूकडून काय घ्यायचं होतं? जटायूला पाणी पाजलं पाखराला, पण पाखरू साधं होतं. मिरे मिरे कश्यपाचा नातू जटायू रे जटायू नामे विख्यातू मिरे मिरे कश्यपाचा नातू. पैठणचे मालक सांगतात, गिरगावचा बाळ्या नाही, हे वाक्य पैठणच्या मालकाचं आहे. मिरे कश्यपाचा नातू जटायू नामे विख्यातू अरुणाचा रे सुतो. अरुणाचा मुलगा होते ना. आणि कोणाचा पुतण्या? गरुडाचा. त्याचा काका किती पावरबाज माऊली. त्याच्या काका पडशी कान धरून नाचल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटत नाही. कान धरून या नाचेन गरुड पारी. त्याच्या चुलत्यापाशी नाचल्याशिवाय पंढरपूरचा मालकच भेटत नाही. इतका पावरबाज चुलता, इतक्या पवित्र कुळातलं पोरग जटायू. आणि त्या जटायूनं सीतेचं संकट हरण करण्याकरता प्राणाचा आहुती दिली. हे कर्ज देवाच्या डोक्यावर होतं. म्हणून जगाच्या मालकानं पाणी पाजलं, भडाग्नी दिला, 3 दिवसाचा तर्पणविधी केला आणि जाता जाता पुष्पांची आदरांजली दिली. म्हणून नाचे मागे मागे. पुन्हा पाठीमागे या थोडंसं. प्रभू रामचंद्र अयोध्येत पोचल्यावर ठराविक दिवसाला एक पत्र गेलं अयोध्येत. पत्र बिभीषणानं पाठील तर लंकेत आवर्षण पडलं. आवर्षण शब्दाचा अर्थ सांगता येईल का जिनच्या पॅन्टीवाल्याला? आवर्षण कशाला म्हणतात? आवर्षण किती सप्ते, किती भागवत, किती रामायण, किती प्रवचन. लांबी रुंदी वाढली आपली, खोली वाढन ना. खोली गुण कोणाला येतं? तुम्हाला सवय लागली बाकीचे शब्द डोक्याला गुंडाळायची. आवर्षण या शब्दाचा अर्थ पाऊस न पडणे. इथून सुरुवात आहे आपली. वा बरे, हे तुमच्या लक्षात राहत नाही म्हणून आमच्या महाराजाचं शिजत आहे. तुम्ही ध्यानात धरले, आम्हाला तर इटा उचलायला जावं लागेल. पण एक सांगतोय, तुम्ही लक्षात ठेवत जा. तुम्ही लक्षात ठेवलतच आमचे लोक कीर्तन नीट करतील. नाही तर तुम्ही असे म्हणले मग आम्ही गाणेच म्हणतो, विठाला विठाला विठाला. आणि कीर्तनाच्या स्टेजवर वाईट ऐकल्याच्या नंतर घराला कुलूप लागत असतं. बरं, कुलूप लागत असतं घराला चुकीचा संदेश ऐकला की. म्हणून तुम्ही इतके सुज्ञ झाले पाहिजे की तुमच्या पुढे आम्हाला बोलताना आमची कष्टे ओले झाली पाहिजे घामानं. अरे बापरे, पटकन सांगितलं पुरावा आहे म्हाताऱ्याने. बघ अशी एक ओळी सांगितली ना. हो चला. पत्र आलं, आवर्षण पडलं. प्रभू रामचंद्र पत्र पाहिल्यावर थोडेसं डोळ्याला पाणी आलं. सीताई साहेबांनी विचारलं, काय झालं मालक? काय नाही, लंकेत पाऊस पडला नाही. तर सीतेनं सांगितलं, नका पड ना पाऊस, समुद्र चारी बाजूने ना. चारी बाजूने समुद्र होता. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, समुदाय गाढा राक्षसाचा. चारी बाजूने समुद्राचा वेढा. पाण्याला काय कमी आहे? भगवंत म्हणतात, सीते ऐक, समुद्र चारी बाजूने पण खारा आहे ना. ते पाणी पिता थोडंच येत असते. पावसाचं पाणी पाहिजे ना. संपूर्ण नक्षत्र गेले पण पाऊसच नाही. सीताई साहेबांना सांगितलं, पाऊस का पडत नसेल? बिभीषण तर भजने. महाराज बिभीषणानं भजनने नंबर 1चं केलं. किती नंबर 1चं सांगू तुम्हाला? बिभीषणानं भजनाच्या बळावर मारुतीरायानं आग लागल्यावर स्वतःचं घर वाचिलं. तुका म्हणे आगणे झाला से शीतळ, प्रतापे सबळ नामाची. नामाच्या बळावर अभंग नागपूर प्रतीतला आहे बरं. पुन्हा घरी गाथा गेल्यावर वाचतील म्हणले, हे अभंग तर शपक आहे. सुमळ्या, अभंग शपक असू दे ना, गाण्यापेक्षा चांगला आहे ना. वक्ते बाबा म्हणत होते, विठाला विठाला विठाला. माणसं सगळं कीर्तन चांगलं झालं, जरासं काही मग तिथं काड्या घालतील. हो. आणि हे दात पडल्यावर जे ना माळी घातल्या का तेल इचकीत.
पहिले महाराज असे नव्हतेच, आताच्या काय शेपटी आल्यात का सोंबळ्या? आणि तू सरी कुठं चांगला आहेस? तू जवळून गेला तर तुझ्या अंगाचा ढवळ्या कोंबड्यावानी वासी आलाय. आणि तू लायकीच आहे का? आमचं इचकी तू आहे सोंबळ्या. विठाला विठाला विठाला. आपल्याला वाटतं दुसऱ्याने इचकायच्या अगोदर आपणच सांगितलं पाहिजे. हो ना, त्याची वकालत तिकडच बोंबलत गेली पाहिजे. कशाला तू शहाणपणा करतो? पप्याची माय तू या थोतरी धाण्याली तू आमचे धोत्र धुवाला. त्याला इकडे जोर असतो इकडे इचकायचा. ज्याला तिकडं काही नाही मग ते इकडे घुटमळत असते. पण महाराजांनी लक्षात घेतलं पाहिजे, चौकून वाजलेले आपल्याकडे आलेत, हे एक दिवशी आपल्याला वाजित येईन. विठाला विठाला लय बळबळलं नाही पाहिजे. योग असा आला. सीताई साहेबांना सांगितलं मग पाऊस का पडत नाही? जो पत्र घेऊन आलेला राक्षस होता का त्याला विचारलं मागच्या 7-8 महिन्यात तुमच्याकडे काय विधी झाला का? ते म्हणलं कवडीचा नाही. पत्राच्या पाठीमागून लिहिलं माननीय आदरणीय राजाधिराज कुंभकर्ण, बरोबर बिभीषण महाराज. हा असं सावध करी जा. टाइम झालं म्हशीच्या वाघारावानी काम आहे. हिरवटीला लागल्यावर दूध सोडून देते. बरं मी वाघारू म्हणल्यावर तरी तुम्ही हसायले. मग वाघाराचं कीर्तन ऐकणारे असो. पाठीमागं लिहिलं पत्र, राजाधिराज लंकेश बिभीषण महाराज, तुम्ही गंधमादनाचं श्राद्ध केलं नाही याच्याकरता पाऊस पडला नाही. घरी पत्र पाहिल्याबरोबर बिभीषणाच्या बायकोचं नाव सांगता येईल का? गजा रामायणा सांगणारे मेले तरी तुम्ही सुधारले नाही ना. आता मला गोळी घाला. बिभीषणाच्या बायकोचं नाव नाही सांगता यायचं. माग एकदा 10-20 वर्षापूर्वी एक काम करता करता सिनेमातली बाई मिळती, तिचं नाव माहिती आहे का तुम्हाला? 20% लोकांना माहिती आहे. पण तुम्हाला माहिती आहे नाव सांगितल्यावर हे दगड हाणतंय. तुमच्या अशा जिबीवर खेळायली ती बाई, जिबीवर अशी टकटक दिसायली तुम्हाला, टकटक. पण तुम्हाला हे सांग, तिचं नाव होतं शर्मा. विठाला विठाला विठाला. तुमचं काम कसं झालं माहितीये का? चोर पंक्चर. दुकानात नेल्यावर पंक्चर गवसन, घरी गाडी लावल्यावर हवा राहीन. दुकानात पंक्चर गवसन ते साबणा लावलं पाहिलं टायरला, पण हवाच भोकाडच गवसन. आणि घरी दारा पुढे लावल्यावर हवा राहीन. असेच रातचा अभंग काय कानी होता बाप्पा, काय कानी काय होता. चलो तू थोत्तर घेऊन लिंबून कांदे घेऊन पिराकडून काय लक्षात राहीन तुया? विठाला विठाला चोट्टे आहेत म्हणून इमानदाराला किंमत आहे माऊली. दुर्जन आहेत म्हणून सज्जनाला किंमत आहे. हो, सगळे शाहू झाल्यावर कोणाला कीर्तन सांगता? शर्मा त्रिजटा, सीतेची मैत्रीण, लक्ष्मीची मैत्रीण, लोण्याचा गोळा घेतला, दह्याची घागर घेतली, साखर घेतली आणि समाधी धुतली. समाधी धुतली, समाधीची पूजा केली. बिभीषण घरी गेला आणि समाधीतून आवाज आला, मनोनी नाचे मागे मागे. 5च मिनिटात किती देव नाचतोय बघा. समाधीतून आवाज वैकुंठात गेला, पंढरपुरातल्या मालकाला गेला, काशीतल्या मालकाला गेला, सत्यलोकातल्या ब्रह्मदेवाला गेला आणि सांगितलं, देवा निष्ठेनं भजन मरेपर्यंत केलंय, मेल्यावर जोपर्यंत मास वलय तोपर्यंत केलंय. आणि असं भजन केलंय की त्या भजनाचं पाकिट नाही. हे तर मानावंच लागेल ना, मानावंच लागेल का नाही? निष्काम भजन केलं देवा. मग एक काम कर ना देवा, निष्ठेनं भजन केलेल्या वारकऱ्याची सेवा ज्या राजानं केली त्या राजाच्या नगरीत जर पाऊस पडत नसेल तर आम्हा वारकऱ्याला काय किंमत आहे? विटेवरच्या मालकाला सांगितलं, देवा तू जन्माला आला त्यावेळेला सूर्य थांबला, पळभरी माध्यानाशी दिन कर पळभरी होय स्थिर. अरे तू जन्माला आला देवा त्यावेळेला सूर्य थांबतोय. देवा तुझा एक भक्त झोपी गेल्याच्या नंतर भजन करीत होता, त्याचं नाव आहे अर्जुन. त्याच्या अंगावर चिरोम भजन करीत होते, त्याचं नाव आहे अर्जुन. अरे त्याला प्राणदान देण्यासाठी तो 3:30 वाजता सूर्य माळीलास रे. लाविले सुदर्शन भास्कराल पविले. सुदर्शन आड घातलंस आणि सूर्याला लपवलंस रे. 3:30 वाजता सूर्य मावळलाय. देवा तुझ्या करता द्वापार युगात रात्रीच्या वेळेला चंद्र थांबला. एक शपथ पुरावा आहे.
मध्यरात्री काग सखे चंद्र थांबला, कृष्ण जन्मला ग सखे काना जन्मला, कृष्ण जन्मला ग सखे काना जन्मला. द्वापार युगात तुझ्यासाठी सूर्य चंद्र थांबलाय. दोन प्रहरी काग सखे सूर्य थांबला, दोन प्रहरी काग सखे सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. हे देवा तुझ्यासाठी सगळा निसर्ग ताब्यात ठेवतो, मग निष्ठेनं भजन करणाऱ्या करता का नाही. दिवस होता चैत्रातली तृतीया, चैत्र महिन्यातली शुद्ध तृतीया, पाडवा प्रतिपदा द्वितीया आणि तृतीया. पाडवा होऊन तिसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेला 12 वाजता 1.5 घंटा पाऊस पडला आणि लंकेत पूर्णतः पाणी झालं. कोणाची ताकद आहे? पंढरपुरातल्या मालकाची. कोणी जटा हलिल्या? काशीतल्या मालकानी. कोणी निसर्गाच्या कळा बदलल्या? सत्यलोकातल्या मालकानी. पण ह्या सगळ्या कळा करणं, नाचणं म्हणजे पायात घुंगर बांधून नाचणं नाही, भक्तांची पडलेली कामं करणे इति नाम नाचणे. मग वानराच्या योनीतला भक्त एवढा मोठा वारकरी टोकाला गेल्या, त्याच्यासाठी निसर्ग बदलून चैत्र महिन्यातल्या तृतीयेच्या दिवशी पाऊस पाडावा लागतंय. हे भक्ताचं ऋण फेडण्यासाठी जगाचा मालक नाचतोय, म्हणून मालक दुसऱ्या कडव्यात म्हणतात, मनोनी नाचे मागे मागे, मनोनी नाचे मागे मागे, मनोनी नाचे मागे
आपनिया